की आपण महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी बघितलं असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती, महात्मा फुलेंची जयंती आणि बाबासाहेबांची जयंती ही एकत्र साजरी केली जाते. ह्याचं एक पण मोठं कारण असं आहे, कारण या तिघांच्या जयंत्या आहेत तारखेनुसार एकानंतर एक लागतात. पण त्याच्याहून मोठा कार्यक्रम हा घेण्याचं कारण एक आहे, कारण ह्या तिघांचेही विचार आणि आपल्याला हे तिघ महामानव सापडले कसे, भेटले कसे किंवा हे आपल्यापर्यंत पोचले कसे, ह्याच्यामध्ये पण एक कारण आहे आणि एक कहाणी आतमधनं गुंतलेली. म्हणजे जर आपण इतिहास तपासून बघितला तर सर्वात पहिले आपल्याला हे दिसेल की बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा फुलेंना स्वतःचा गुरु मानलं होतं आणि महात्मा फुलेंचा जाती अंताचा लढा आणि महिलांच्या आणि स्त्रियांच्या हक्काचा लढा बाबासाहेब आंबेडकरांनी पुढे घेऊन जायचं ठरवलं होतं. आणि हेच ते महात्मा फुले होते ज्यांनी खरे छत्रपती शिवाजी महाराज आपल्या सर्वांसमोर मांडायचं काम केलं होतं. आणि म्हणून जर आपण बघितलं तर ह्या तिघांचाही इतिहास, हे तिघ महामानव इकडच्या जनतेपर्यंत आंबेडकरवादी पुरोगामी किंवा फुले शाहू आंबेडकरवादी जनतेपर्यंत पोचले कसे, तर ह्याचा एक आतून सांगड आपल्याला दिसते. आणि दुसऱ्या बाजूला जर आपण बघितलं तर ह्या तिन्ही महामानवांचे विचार हे खूप एकमेकांपासून वेगळे होते असं नाही. तर सर्वात पहिले आपल्याला दिसेल की समानता, विषमतेचे विरुद्ध काम करणं आणि माणसाला माणूस म्हणून जगण्याची ताकद देणं हे महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर या तिघांच्याही मांडण्यामध्ये सातत्याने होतं.